हॅलो चेक चेक हॅलो 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 दादा पंकज दा हॅलो 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 दादा आतमध्ये पण हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो बघा वेळ जास्त झालाय. हॅलो हॅलो ओके हॅलो. दुसऱ्या फेरीचा मोरेबुवांचा जे काय असतील त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. रसिको जेव्हा तापतो तेव्हा तापतो म्हणून बुवाना आव्हान केलं, चॅलेंज केलं जीवन बुवाना की 9 वर्ष आपण लोकाला जपतोय पण आज बुवांचा बार फुसका फुसका म्हणजे फुसकाच. बुवा शाकण्या नाही मिरवायच्या शाकण्या मोरेबुवांसमोर. मी काय म्हटलं हे मोठं लांजावालं म्हटलं मोठ्या गांजेवालं म्हटलं काय चुकीचं बोललं का मला सांगा तुम्ही. हॅलो हॅलो तापू नका. हॅलो पंकज दा हॅलो हॅलो इकडे पण हॅलो हॅलो. मी काय म्हटलं हे लांजेवाले मोठ्या गांजेवाले. आता माझा गांजा नाही मी हाय तो असाच आहे. मग हे काय म्हणतात गांजा पिऊन धूर काढतो बोलतात. म्हणजे किती नीच बोय हा नीच नालायक बोय हा. गांजा पितो वाटत स्वतःहून बोलला बुवा. जीवन बुवा आपलंच दात नाही आपलंच ओठ. बोलायला लावू नका मला आता तुम्ही. आता मी कशी बारी केली म्हटलं 3 दिवस म्हटलं गवळण माझी होती. गवळण बुवानी बघा मोठे गुरु त्यांचे आहेत, त्यांचे शिष्य त्यांचे 4 पिढ्या 3 पिढ्या. त्यांचा मुलगा पण आज बारीमध्ये बसला होता. त्याला माझ्याकडून शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे शुभेच्छाच. जे हाय ते हाय बोलणारा शाहीर संदीप मोरे लक्षात घ्या. पण पण तुम्ही आज जी बारी केली मी तुम्हाला तापवली. तुम्ही मला झोपवली पाहिजे होती. काय म्हणतोय पहिल्या बारी सगळ्यांना माझी पहिली बारी आवडली का. मी टाळ्या मागितल्या का टाळ्या तुमच्याकडे सगळ्यांकडे. मला म्हणता भीक माग्या बुवा भीक माग्या. ए भीक माग्या तू आहेस तू रे. भीक मागून कार्यक्रम करणारा हा बुवा. त्या नाखरे गावामध्ये बुवानी बारी फिक्स केली. मी असा करण तसा करण असा करण. ह्यांना शक्तीवाला कोण भेटत नव्हता. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो बुवांची. आता थांबा ओ स्केल हा. आता ह्या बुवाच्या आयडिया पण सांगतो तुम्हाला. आयडिया पण सांगतो. ए थांब ना कोण आहे रे बिट्टू थांब ना. 9 दिवस बाकी आहेत अजून. बुवाना काय वाटलं माहिती आहे का ह्यांना कार्यक्रम मिळत नाही. आजपासून 9 दिवस सलग कार्यक्रम आहेत. याला भेटलेत नाही हा भिकमाग्या बुवा आहे. असा घेतो असा घेतो. किती किती अरे 15 मध्ये करीन 17 मध्ये करीन. आणि मोठेपणा काय त्या नाखऱ्यामध्ये मला फिक्स केलं होतं. सुपारी परवडली नाही. माझा शिष्य तुझ्याला लढणार आहे लक्षात घे. नाखरे गावामध्ये रत्नागिरीत नाखरे. म्हणून बुवा तुमची किंमत तुमच्याकडेच ठेवा. जर मी ही बघा माझा कपाट असा उघडला काय म्हणतोय असा उघडला तर भरपूर दत्तर असणार यात लक्षात घ्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खोटं दिलं लक्षात घ्या. किती प्रयत्न करा तुम्ही. म्हटलं आतमध्ये शिरतोय पण शिरला नाही तो अजून. ही हा उंदीर गुंदीर मला घुस बोलतो घुस. मग बुवा मला म्हटले आता सुरुवात पहिल्यापासून. बुवा म्हटलं हातात पेन घ्या. बुवा तुमच्या हातात पेन होता तसा माझ्या हातात पेन आहे. बरोबर आहे बरोबर की नाही. तुमचा आवाज नको काय शांत बसलो का गाणी घेऊ. अरे काय करता होय तोडा. काय चाललाय काय तुमचा पण काय चाललाय. असं बुवाला म्हणतात व्हावून टाकीन व्हावीन. गाण्यामध्ये म्हणतात व्हावून टाकीन व्हावीन. माझं गण काय होतं. माझं गण काय होतं. मी विनंती केली देवाला की वर्षानुवर्षी भेट देतोस. तुझं विसर्जन आपण केलं. बघा आता बुवाच्या कानामध्ये कोण मुतलाय. हुंदरी मुतला असेल ह्या बुवाच्या. म्हणजे ह्याला अक्कलच नाही डोक्यामध्ये. काय शिकवलं बाबांनी तुझ्या.
तापू नकोस. मी अजूनही म्हटलंय, पहिल्या बारी आठवा, मी शांत आहे, लक्षात घ्या. मी आज ही मुंबई मंडळाचा चिठ्ठी मालक आहे म्हणून शांत आहे. मी काय गायलं गाण्यामध्ये आणि बुवा मला काय म्हणतात बुवा ऐका. माझं काय गाणं होतं? शिव पार्वतीचा लाडका गण झाले बाप्पाचे विसर्जन. शब्द बघा माझ्यात माझे बुवा, कोणाकडनं विकत घेऊन गाणी घेत नाही मी संदीप बुवा. कवित्व स्वतः आहे, हे माझे शब्द आहेत. बाटग्या, ए बाटग्या, फरमाईशाली गणाची त्यांनी सांगाव गण कुणी लिहिलं ते. ए बाटग्या, फक्त मोठेपणा जीवन बुवा असं नाही हे ते. हा हा, झिपऱ्या 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 मलिंगा, मलिंगा हा मलिंगा तो शक्तिवीर मध्ये नाही. म्हणून काय म्हणतो मी, काय म्हटलं बघा. आणि मला बुवा काय बोलतात संदीप बुवा तुझं विसर्जन करतो. म्हणजे माझा बुवा पिढ्यानपिढ्या जातील पण माझा कोण विसर्जन करू शकत नाही. तेवढा साठा दप्तर माझ्या घरामध्ये माझ्या पोरांवर सांगून ठेवलाय. हे मी नसेन तेव्हा तुम्ही जपून ठेवा. एवढं तुमच्याकडे पण नसेल तेवढं माझ्याकडे आहे, लक्षात घ्या. म्हणून काय गण होतं माझं? शिवपार्वतीचा लाडका गण झाले बाप्पाचे विसर्जन. गेला तर गावी सोडून येते आठवण. काय बोललो? 1 महिना झाला का हो? झाला पूर्ण 1 महिना. गेला तर गावी सोडून येते आठवण. तो अष्टगण बोलणारे अनेक आहेत. शिव पार्वतीचा गण नाचत यावे छन छन. काय म्हटलं मी अजून काय म्हटलं? अरे आजही आपण मूर्ती विसर्जन करतो. बुवा ऐका तुम्ही, आता तुम्हाला सांगू या गोष्टी, शिकवू का तुम्हाला? फक्त ही जे आत्मा आहे, आत्मा आपली आत्मा, बुवा ऐकून घ्या. तुमच्या वडिलांना सांगा संदीप बुवा बोललाय म्हणून. ह्या गोष्टी मी काय गोष्टी फोडत नाहीत, काही जणांना शिकवलंय. बघा आत्मा आपला शरीर, देह कोण? 5 पायाची बोट आहेत की 10 पायाची बोट आहेत? बुवा सांगावी मला येऊन. म्हणून बुवा काय म्हणतोय, हा देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपला गणपती बाप्पा, जोपर्यंत सूर्यचंद्र असेल, धरती असेल, तोपर्यंत बाप्पाची कीर्ती आजरामर असेल. फक्त आपण विसर्जन करतो. म्हटलं तुझी आठवण येते दरवर्षीप्रमाणे, जी आनंदाने आपण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा आपण बसवतो, विराजमान करतो, त्याचं विसर्जन होते वेळी डोळ्यामध्ये अश्रू येतात. हेच गोष्टी आहे माझ्या दसऱ्यामध्ये. मी काय चुकीचं बोललो? आणि म्हणतात संदीप बुवा तुझं विसर्जन करतो, माझं करशील? बुवा तुला उलटी पाडीन टायमाला. म्हणून जाऊ द्या आता. हा का असू द्या. गवळणीमध्ये मला बोलले, हा गवळणीमध्ये थांब थांब थांब, शॉर्टकट 2 गाणी घ्यायची नंतर. हा जागरण. हा हा गवळणीमध्ये मला बोलले, मी काय म्हटलं, शिरं माठ आहे म्हटलं 3 दिवसाचं. ठीक आहे बसा. 5-10 मिनिटं फक्त. बुवा मला म्हटले गवळणीमध्ये, मी काय गवळण गायली,
खरंच सांगते नाही बोलत खोट असं गाऊन दाखव, असं गाऊन दाखव. मी काय म्हटलं? खरंच सांगते नाही बोलत खोट. विषय आहे का? मी बुवांना सांगितलं 3 विषय आहेत, 3 माट आहेत. बुवा काय म्हटले? घरात पण विचार, ह्याला विचार, त्याला विचार. मी काय बोललो? अरे 3 शिळे माठ 3 दिवसाचे आहेत, त्याचा तू विचार कर आणि मला बोल ना. याच्या पुढचं काय बोललो मी? काय बोललो? एक विषय तुमचा एक नॉर्मल विषय पटला, पुन्हा हा विषय सोडू शकत नाही माझ्या गवळणीमध्ये. हा माझा आव्हान आहे, लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतोय बुवा, आता मला बोललेत लांजेवाले मोठ्या गांजेवाले, ह्यानी मोठेपणा करायचा नाही बोलतात. मोठेपणा आम्ही मोठेपणा करता आयुष्यामध्ये केला नाही, अजून करणार नाही. म्हणून काय म्हणतो ऐका, आव्हान करतात. आव्हान मला आवाज काय करतात? हा चल बाबा, नाही थांब ना, ऐक. ओ बुवा, ओ जिमन बुवा, ओ जिमन बुवा, हा तुमचे आमचे एकदा छेड. आणि असा ही स्केल लावून दाखव. भाषाबाई दाखव, पहिलाच कार्यक्रम आहे. क्या बात है? असं काहीतरी करा. माझ्याकडून शिकलाव म्हणून टिकलाव मार्केटमध्ये. आता 9 वर्षामध्ये लक्षात घ्या. माझी आहे, तुमची आहेत. पण संदीप बुवांकडनं झिमन बुवा शिकलेला आहे. रंग म्हणजे तर खोटे बोलले असते ना बुवा. खरंच मी शक्तीवाला बुवा आहेत. नातं आमचं दोघांचं काय असेल बाहेरच्या बाहेर, पण बुवानी सांगायचं शिकलं की नाही माझ्याकडनं बुवानी. म्हणून अरे काही जणांना मी ह्या शक्तीवाल्यानी लोलवली आहे. अरे तुला एका बोटावर धरून गरा फिरवली आहे. अरे नको माझ्या नादाला लागू. अरे तुझ्या सारख्या शांबड्या बुवांची मी कैक वेळा गिरवली आहे. ह्या रंगमंचे हरलो तरी मला खंत नाही. ह्या रंगमंचे हरलो तरी काय खंत नाही. अरे तुझ्या सारख्या शांबड्या बुवाना, एक जीवन बुवा बोलतोय आता, तापवायचं नाही. अरे तुझ्या सारख्या शेंबड्या बुवाना पुरून उरलेला बुवा मी आहे. अरे कारण मी माळ घेऊन बसलेला संत नाही. काय आतल्या गोष्टी आहेत त्या बुवांना समजतील म्हणून बोलतोय. ऐका, एक गाणं घेतो. जरी झाला बॅरिस्टर, मला बोललेत बुवा, आता बोललेत ना. ऐका, हो विषयाला विषय, माझा विषय बघा. आता विषयाला विषय हा हे सोडले सोडलेत बुवा. मी पण सोडलंय, पण आज बोलणार. अरे कैक गावोगावामधी
जीवनबुवांचं नाव राजापूरला विचारा, रत्नागिरीमध्ये विचारा, लांजामध्ये विचारा, देवरुखला विचारा, आमच्या खेडीमध्ये विचारा, नाव आजरामर आहे. पण देवेंद्र कोण? तर देवांचा देव. पुन्हा एकदा देवांचा देव देवेंद्र. अरे कैक गावो गावामधी हा चमडीच्या लपड्यात सापड हो. कैक गावो गावामधी चमडीच्या लपड्यात सापड हो. लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार लपड हो. लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार लपड हो. कैक गावो गावामध्ये दंबडीच्या लपड्यात सापड हो. कैक गावो गावामध्ये दंबडीच्या लपड्यात सापड हो. लग्न बायको म्हणे नवऱ्याला का लागला सहा नादी. बायको म्हणे नवऱ्याला का लागला तिच्या नादी. ती बिलीन म्हणते शंकराला, पार्वती म्हणते शंकराला, अरे मी आहे मी स्वतः तुझी बायको आहे शंकरा. शिव शंभूचा अवतार तुझं, मी तीच पार्वती आहे, ती आदिशक्ती आहे. म्हणून काय म्हणते, बायको म्हणते नवऱ्याला का लागला तिच्या नादी. ती म्हणते भिल्ली ना तुझी करील बरबादी. पाय पडते पतिराया, पाय पडते पतिराया, आता घालते मी साखर. पाय पडते पतिराया, आता घालते मी साखर. लग्नानंतर ही बुवाचे, लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार हे लपड. लग्नानंतर ही बुवाचे आहेत हजार हे लपड. हॅलो 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 बोलू अजून बोलू. म्हणून काय म्हणतोय, अरे निंदा करणे लोकांचे महापाप आहे. बुवा, निंदा करणे लोकांचे महापाप आहे.
संत सज्जनांचा दिलेला हा शाप आहे. अरे कितीही मला वाईट बोल तुलास ह्या जागा देवीत माप आहे. पण एवढं ध्यानात ठेव जीवन बुवा, तुझ्या बापाच्या बापाचा खापर पंजोब्याचा पण मी बाप आहे. बघा बघा, म्हणून अजून एक गाणं गातो. शेजारी न बाई तुमचा टीव्ही, अरे माझ्या ह्या पोरांना पाहू द्या, ह्या साऱ्या पोरांना पाहू द्या. पण ह्या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, जीवन बाबूला आतमध्ये घ्या. पण ह्याच्या गोट्या बाहेर राहू द्या. बघा, अरे उचलून विडा आलाय हा येडा. नडेल गोष्ट मी पणाची, याला नडेल गोष्ट मी पणाची. कथा सांगतो गंधर्वाची, कथा सांगतो गंधर्वाची. आज वरात काढूया गाढवाची, कथा सांगतो गंधर्वाची. आज वरात काढूया गाढवाची. उचलून विडा आला हा येडा, उचलून विडा आला हा येडा. गोष्ट पडेल पणाची, नडेल गोष्ट मी पणाची. कथा सांगतो गंधर्वाची, आज वरात काढूया गाढवाची. कथा सांगतो गंधर्वाची, आज वरात काढूया गाढवाची. बस, जास्त नको, पब्लिक कमी आहे. सगळा पब्लिक निघून गेला बुवा तुमच्या बारीमध्ये. दादा बसून घेता मला. हां, ऐका ऐका, हा शेवटचा घेऊया. परंतु बुवानी मला प्रश्नाचं उत्तर दिलं, साफ चुकीचं आहे. बुवा प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्यांना म्हणा, वर्षाला म्हणा, तुमचे विषय बदलतात. म्हणजे काय, म्हणजे संदीप बुवानी प्रश्न फोडलेला हे मला मान्य करणार म्हणजे हे बुवा नाहीत. माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा साफ चुकीचं आहे. तुमचा नवीन विषय आहे म्हणून शेवटचा विषय घेतोय. जास्त बोलणार नाही बुवा ना. शेवटचा विषय चांगलाच आहे, लक्षात घ्या. दादा चांगला साऊंड लगा. राजेश बुवानी अनेक शाहिरांनी, आमचे निकम बुवा आहे त्यांचाच कार्यक्रम आहे खेळला. आठवण आली त्यांची, कारण का सगळे आम्ही एकच आहोत. म्हणून त्यांनी उत्तम गाणं गायले कोकणावरून. दादा त्याच प्रकारे प्रयत्न करतोय. तोडकी मोडकी लेखणी माझी असते शाहिरांची, लक्षात घ्या. म्हणून फक्त द्रुपद अंतरा घेतोय, कारण मला सलग कार्यक्रम नव आहेत. बुवा मला म्हटले की ह्यांना कार्यक्रम नाहीत म्हणून. बुवा तुला कमी कार्यक्रम आहेत, मला जास्त असतात. आणि हे भिकमागे बुवा आहेत, मागून घेतात. ओ 2 पैसे कमी द्या पण मला कार्यक्रम द्या बुवा, कार्यक्रम द्या. अरे बुवा नका, काय कशाला करताय तुम्ही हे गोष्टी. म्हणून काय म्हणताय का, कोकणाचा विषय आहे. कुठं गेला शंकर माझा मसनामधी. बघा विषय कसा आणलाय, छान विषय आहे, लक्षात घ्या. अरे निसर्गाच्या खुशीत, कोकणाच्या पुण्यभूमीत, ह्या निसर्गाच्या खुशीत, कोकणाच्या पुण्यभूमीत, असे हे सुख कुठे मिळणार नाही.
असे हे सुख कुठे मिळणार नाही. अरे सुंदर नटलेलं माझं कोकण हाय रे बाबा, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. निसर्गाच्या खुशीत कोकणच्या पुण्यभूमीत, निसर्गाच्या खुशीत कोकणच्या पुण्यभूमीत असे हे सुख कुठे मिळणार नाही. असे हे सुख कुठे मिळणार नाही. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. परशुरामाची पुण्य पावन भूमी, कलाकार अनेक घडले कुठे नाय कमी गबाय. कलाकार अनेक घडले कुठे नाय पुण्य बाळ, कलाकार अनेक घडले. शाहीर गाण्यातनं काय बोध द्यायचा असतो शाहिरांना प्रत्येकाला. मी काय म्हटलंय, प्रत्येकाला श्रेष्ठ करतो. असे अनेक कलाकार मला भिडून गेलेले आहेत, पण ही कोकण भूमी परशुरामाची नव्हू. आणि म्हणून काय म्हणतोय का, परशुरामाची पुण्य पावन भूमी, कलाकार अनेक घडले कुठे नाही पडले ग बाय. कलाकार अनेक घडले कुठे नाही पडले बाळ, कलाकार अनेक घडले कुठे नाही पडले बाळ. साधू संत अनेक संत घडले कोकणी, साधू संत अनेक संत घडले कोकणी. किती काढू त्यांच्या आज आम्ही आठवणी बाय. किती काळ त्यांच्या आज आम्ही आठवणी बाळ, किती काळ त्यांच्या आज आम्ही आठवणी बाळ. नमन नृत्य कलाकारांची सीमाच नाय, नमन नृत्य कलाकारांची सीमाच नाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय ग बाय, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. सुंदर नटलेलं माझं कोकण हाय, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. निसर्गाच्या खुशीत कोकणच्या पुण्यभूमीत, निसर्गाच्या खुशीत कोकणच्या पुण्यभूमीत असे हे सुख कुठे मिळणार नाही. असे सुख कुठे मिळणार नाही. सुंदर नटलेलं माझं कोकण आहा हाय, सुंदर नटलेलं माझं कोकण हाय, आहा. सुंदर नटलेलं माझं कोकण बघा शेवट घेतला. अरे सुंदर नटलेलं माझं कोकण हाय. बघा गोवाने मी काय वेगळा विषय नाही, ते तुरेवाले मी शक्तीवाला, मी कलगीवाला ते तुरेवाले आहेत. सांगितलं विषयाला विषय देणं भाग हा 2 शायरांचा असतो. ते विषय दिलेत मी बुवांना. अनेक मला बोलायचं होतं, परंतु काय पब्लिक नाही. बुवांच्या बारीमध्ये पब्लिक निघून गेला. तरीसुद्धा बुवा उत्तम बारी करा, छान करा. चिमटा घेणं माझं काम असं मी केलं, जसं मला सहकार्य केलं तसं बुवांना सुद्धा करा. काय चुकलं असेल आई जगदंबेच्या चरणी माझी प्रार्थना करतो, आयोजकांना करतो, माझ्या पत्रामध्ये द्या आणि मी माझी दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन महाराज की जय.